श्री छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे। मी सर्वांना शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक दोन घोषणा देतो। कारण वरून राजाचा पाऊस चालू आहे, आपण पावसात बसले आणि आनंदाची गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलांचा। मित्र, आता मी शेवटच्या टप्प्यात आलो म्हणून 5 मिनिटं बोलतो। काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये सिरसाट विरुद्ध जलील असा मोर्चा काढण्यात आला। परंतु मोर्चा कशासाठी होता, कायसाठी होता, हे सर्व आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलेलं आहे। तो मोर्चा काही तुमच्या माझ्या सारख्या गोरगरिबांसाठी नव्हता। तो मोर्चा इथल्या न्याय व्यवस्थेला हादरा देण्यासाठी नव्हता। गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी तो मोर्चा नव्हता। तो मोर्चा स्पॉन्सर केलेला मोर्चा होता मित्रांनो। आणि तो स्पॉन्सर केलेला मोर्चा जर एखाद्या 3 महिन्यापासून कलेक्टर ऑफिस समोर ज्या महिला बसल्या, झोपडपट्टी धारक बसले, त्यांच्यासाठी झाला असता औरंगाबाद शहरामध्ये लोकांनी त्यांना डोक्यावर घेतला असता। परंतु त्यांनी मोर्चा असा काढला, ना इधर के ना उधर के, ते म्हणतात ना, धोबी का कुत्ता ना घरकाना काढता, तशी गंमत झाली। आता समारोपचा टाइम झाला, मी जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणतो की तुमच्या पाठीशी आम्ही जोपर्यंत तुम्हाला घर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मित्र। तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलं जाईल, तुरुंगवास बोलला जाईल, त्याच्यामध्ये शैलेंद्र मिश्रा तुमच्या सोबत राहणार आहे मित्र। आमचे मित्र विजय वानखेडे खूप पोट तळमळीने सांगतात की शैलेंद्र भाऊ, आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं आहे। या ज्या भगिनी माता 2-3 महिन्यापासून बसल्या, यांचं आंदोलन मार्गी लावणं आहे आणि यांना स्वतःचे पक्के घर आपल्याला देणं आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की तुम्ही शेवटपर्यंत या लढ्यामध्ये सामील राहा आणि शेवटपर्यंत विजय वानखेडेच्या पाठीशी राहा। शैलेंद्र मिश्रा तुमच्या सोबत आहे। एवढेच बोलतो, इथे थांबतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद। या ठिकाणी आता आमचे शहराध्यक्ष यांना मी आभार प्रदर्शनाची धुरा सोपवतो। तत्पूर्वी आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी जाऊ नका। त्या ठिकाणी रजिस्टर आहे, सगळ्यांनी त्यांची नावं लिहायची आहे। ज्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड आहे त्यांना त्याच्या नावावर व्हाईट मार्क करायचा आहे प्रवीणराव, आणि ज्याच्याकडे नाही आहे त्यांना कॅन्सल मार्क करायचा आहे। आणि येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत जे आपले बांधव राहिले त्यांनी लगेच पोटतिडकीने विनंती आहे का तुमचे कागदपत्र करा। त्यानंतर आपण जास्त वेळ कोणाची वाट पाहणार नाही। म्हणजे कुणी किती भांडणं करो, किती शिव्या देऊ, काही करू, कोणाचं आपण ऐकणार नाही। वेळ आहे। आता इथं बसलेले लोक त्रस्त आहे, मात्र काही लोकांकडे कागदपत्र नसल्यामुळे आपण ही भूमिका घेतोय। कारण की आंदोलन हे सगळ्याच आहे, कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे ही आपली भूमिका आहे। व आपल्याला ज्याला कागदपत्र वैयक्तिक बनवायला अडचण आली तर ती ज्याला समजा वैयक्तिकरित्या कागदपत्र बनवता नाही आले तर प्रवीण जाधव या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा नंबर घ्या। ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथं अडचण येतील त्या क्षेत्रामध्ये ते माहीर आहे, तर ते कागदपत्र बनवून त्यांना मदत करतील। यानंतर मी साळवे साहेबांना विनंती करतो आणि आभार प्रदर्शन करतो।